महाराष्ट्र को रेलवे फाटक मुक्त बनाने की दिशा में सरकार ने बड़ा कदम उठाया है। नागपुर में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने 484 करोड़ रुपए की 9 महत्वपूर्ण आधारभूत परियोजनाओं का लोकार्पण करते हुए अगले 3 वर्षों में 145 रेलवे ओवरब्रिज बनाने की घोषणा की है। नागपुर के वर्धमान नगर में रेलवे ओवरब्रिज के लोकार्पण समारोह में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि राज्य में रेलवे फाटकों पर होने वाली दुर्घटनाओं को रोकने के लिए व्यापक योजना बनाई गई है। उन्होंने बताया कि अगले 3 वर्षों में 145 रेलवे ओवरब्रिजों का निर्माण किया जाएगा, जिससे महाराष्ट्र को रेलवे फाटक मुक्त बनाने का लक्ष्य पूरा होगा। मुख्यमंत्री ने कहा कि महारेल के माध्यम से आधुनिक तकनीक का उपयोग कर कम लागत और बेहतर गुणवत्ता के साथ आधारभूत सुविधाओं का विकास किया जा रहा है। इससे यातायात व्यवस्था सुरक्षित और अधिक सुगम होगी। खरं म्हणजे आपल्या देशामध्ये दरवर्षी रेल्वे फाटकाच्या मुळे 21,000 लोकांचा मृत्यू होतो आणि म्हणूनच आपण हा निर्णय केला की किमान महाराष्ट्र तरी रेल्वे फाटक मुक्त झाला पाहिजे। आणि मग यामध्ये रेल्वे मंत्रालयाने आम्हाला काही मदत केली, माननीय गडकरी साहेबांच्या मंत्रालयाने आम्हाला मदत केली आणि उरलेले जे रेल्वे फाटक होते त्या ठिकाणी उड्डाणपूल बनवण्याकरता महारेलच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय केला की राज्य सरकार कर्ज घेईल आणि हे सगळे उड्डाणपूल आम्ही पूर्ण करू, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एकही रेल्वे फाटक वाचू नये, सगळीकडे रेल्वे फाटक मुक्त अशा प्रकारचं महाराष्ट्राचं चित्र आपल्याला तयार करायचं आहे। आणि त्या दृष्टीने आता रेल्वे फाटकाचे 80, 65 आणि इतर 80 असे 145 उड्डाणपुलांची व्यवस्था, त्याचा आराखडा आता महारेलने आम्हाला सबमिट केलाय। त्या आराखड्याला आम्ही मान्यता देतो आणि पुढच्या 3 वर्षांमध्ये मला जयस्वाल यांनी या ठिकाणी आश्वस्त केलंय की महाराष्ट्रामध्ये हे 145 उड्डाणपूल हे आपण या ठिकाणी बांधून दाखवू। समारोह में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने भी कई विकास योजनाओं की घोषणा की। उन्होंने कहा कि पूर्व नागपुर में आधुनिक सब्जी बाजार, स्पोर्ट क्लब और अन्य सुविधाओं का निर्माण किया जाएगा। इसके लिए NHAI की ओर से विशेष वित्तीय सहायता भी दी जाएगी। आज या ठिकाणी देवेंद्रजींच्या हस्ते आपण महाराष्ट्रातले अनेक उड्डाणपुलाचं उद्घाटन केलं। जसं कृष्णाभाऊ चांगलं काम करतात, तसं आपल्या महारेलचे जयस्वाल साहेब देखील चांगलं काम करतात। मला वाईट सवय, कुठलंही काम पाहिलं की त्यात खोट काय निघते, कुठं कमी आहे हे पहिले मी बघत असतो आणि लगेच सुनवल्याशिवाय राहत नाही। पण मला काही जयस्वाल साहेबांना सुनवायची संधीच मिळत नाही, कारण अतिशय उत्तम चांगलं लाईट लावणं, वृक्षारोपण करणं आणि आपण हरिहर मंदिर समोरचा पूल बघितला किती चांगला त्यांनी बांधला। म्हणजे कमीत कमी जागेमध्ये अनेक कठीणाईंवर मात करून उत्तम काम करणं हे आपल्या मेट्रो कॉर्पोरेशननी सिद्ध करून दाखवलेलं आहे। महारेलनी मोमीनपुरामधला पूल देखील आज पूर्णत्वाच्या अवस्थेमध्ये आहे। काही थोड्या बहुत अडचणी आल्या, पुढच्या महिन्यात 2 महिन्यात त्याही पुलाचं उद्घाटन आपण करणार आहोत। पूर्व नागपूरला येऊन 5-7 पुले उद्घाटनाच्या तयारीत आहेत। त्यामुळे आपल्या नागपूरचं चित्र बदललेलं आहे। मेट्रोने नागपूरचा वैभव वाढवलेला आहे। तरुण मुलांना रोजगार मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे। इन्फ्रास्ट्रक्चरमुळे, देवेंद्रजींच्या प्रयत्नामुळे आज विदर्भामध्ये गडचिरोलीला 7.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आली। या ठिकाणी स्मार्ट सिटीमध्ये आता आपण स्किल ट्रेनिंग सेंटर सुरू करतो आहे महानगरपालिकेच्या जागेमध्ये। आणि दरवर्षी ॲडव्हान्टेज विदर्भाच्या कार्यक्रमामधून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक देखील आपण नागपुरात आणलेली आहे। आपलं इंटरनॅशनल एअरपोर्ट ते देखील आता त्याचं काम सुरू झालेलं आहे। आणि म्हणून हे बदलतं जे नागपूर आहे, हे सगळं जे बदलतं नागपूर आहे, याचं श्रेय निश्चितपणे कृष्णाभाऊ, देवेंद्रजी या सगळ्यांना आहेच। पण आम्हाला सगळ्यांना हे काम करण्याची संधी मिळाली
ती खऱ्या अर्थाने तुमच्यामुळे मिळालेली आहे. रेलवे सुरक्षा और बेहतर यातायात व्यवस्था के लिए शुरू की गई ये परियोजना महाराष्ट्र के बुनियादी ढांचे को नई मजबूती देगी। सरकार का लक्ष्य सुरक्षित और आधुनिक परिवहन व्यवस्था उपलब्ध कराना है।